मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत संघ मजल मारतो. थोडंसं लो स्कोरिंग मॅचेस होतात. विनोद सरांनी सांगितलं की लो स्कोरिंग मॅच म्हटल्यानंतर समालोचकांना देखील थोडासा त्रास होतो. ज्यावेळेस हाय स्कोरिंग मॅच होते आमचाही पारा वरतो आणि मॅच मध्ये फिनिश निर्माण होतो. 3 ओव्हरची मॅच आहे. मॅच ऑन करा प्लीज. यस पहिलाच बॉल उडवलाय. गॅप आहे मोठा, नाही होणार धावांचा तोटा. चेंडू निघून जातो. वरमान सीमा पार. 4 धावांसाठी होईल फरार चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वागतम स्वागतम सुस्वागतम गोलंदाजाचं केलंय भव्य स्वागत. यस मॅच सुरुवात केली. म्हटलं लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत. आमचं ऐकलंय. पहिल्याच बॉल पासून आक्रमण भूमिका निभावलंय. हाय व्होल्टेज हा ड्रामा मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज. यस पुन्हा एकदा फन्नाट वेगावरती स्वार झाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. येतो तो डॉट. पहिल्यावरती 4 दुसऱ्यावरती डॉट. जशाच तसे पृथ्वी उत्तर कमी तरी ते बदल मिळेल. आहे क्रिकेटचा खेळ. मिस्टर फटका बसलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय झे बॉडी मछली जालमी बसली. विकेटचं पतन. बॅटर जयदीप पेतील बॅक टू आउट. थोडा स्पीड घ्या प्लीज. जसे बॅटर मैदानामध्ये दाखल झाले तर अक्षय मैदानामध्ये एंट्री केली आणि पैशांची उधळीला सुरुवात झाली. मराठी माणूस प्रदीप सकपाळ यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा धनादेश आहे. 3 षटकार ठोका, हॅट्रिक घ्या आणि 500 रुपयाचा धनादेश. यस मजा येईल. मॅच रंगतदार बनते. स्पर्धा महत्वपूर्ण. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची. राईट मोडते विकेट गोलंदाज निघालाय. यस फटका सुरू केला. ऑन साइडला गॅप आहे. क्षेत्रक्षण थांबणार नाहीये. चेंडू टन 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 वन राऊंड सीमा पार. मी तिथं 4 धावात चौकार. आल्या स्वागत केलं. इरादे स्पष्ट केलं. बाई फलंदाज जरी माघारी परतला असला जयदीप तरी मी अजून मैदानामध्ये आहे. मी आलोय. मी माझा खेळ करणार. मॅच जिंकण्यासाठी 100% पास मी मैदानामध्ये देत राहील. दाखवून देतोय अक्षय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस चेंडू उडवण्याचा प्रयत्न. बॅटची लागते एज. डी झोन मध्ये ट्रॅव्हल. एक सिंगल. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. कोणामध्ये हिंमत कोणाला आहे किंमत आज संपूर्ण दिवसभर पाहायला मिळेल. धावफलक जर आपण पाहिलं तर 9 आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचलाय. पहिलं षटक अगदी 2 चौकार खर्च केले परंतु एक महत्वाचा विकेट देखील प्राप्त केलाय. गोलंदाज पुन्हा सज्ज. ऑन साइडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने जात आहेत. एकच धावीवरती कॉलिंग बसलाय. खराब थ्रो. स्ट्रायकिंगला चुकी केले. पंचांच्याकडे बोलणार आहेत काही. चुकी झाली होती. थ्रो थोडासा खराब. स्ट्रायकिंगला जर थ्रो केला असता तर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. टीम मीटिंग घेऊ नका. आमचे ऑफिशियल आहेत. त्यांचं लक्ष अगदी कौतुक करावं लागेल. पंचांचं काय बघत उन्हामध्ये पंचांची भूमिका पार पडतात. थोडं अंतराकडे गेलेत. या सर आपण या. शिवा रिव्ह्यू सिस्टीम आपल्याकडे नाहीये.
आयोजन कमिटीचे सदस्य चेक करतायत. हा अंपायर रिव्ह्यू आहे. ओके या या या. तर आमचे शिवा वैती सर येथील पंचांचं या ठिकाणी दाद मागेले अंपायर रिव्ह्यू आपण पाहतो. तर नक्कीच या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला झुंजार मेडल चषक या ठिकाणी प्राप्त झाले ते सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व देवारवाडी मंडळाचे अध्यक्ष मोहनजी लक्ष्मण सकपाळ साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याच माध्यमातून उद्योजक दीपक दादा कोंडीबा जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेळापूर गावचे पोलीस पाटील सन्माननीय आनंददादा दगडू सकपाळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मंडळाचे कार्यकर्ते गणेशदादा सकाराम सकपाळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अशोक बाबाजी सकपाळ साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. संपत तानाजी सकपाळ साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. या सर्व व्यक्तिमत्वांचं मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून मंडळाचे उपसचिव नामदेव सकाराम सकपाळ यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दीपक चंद्रकांत सकपाळ मंडळाचे कार्यकर्ते यांचं देखील शुभागमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम आणि सुस्वागतम. मोस्ट वेलकम. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. विकेट आहे. चला तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय. आपल्याला तो फॉलो करावा लागेल आणि या ठिकाणी विकेटचं पतन होतं. टू बी कंटिन्यू. प्रदीप साळुंके. यस सर थँक्यू सो मच. विकेटचं पतन घडलं. बॅटर मात्र माघारी परततील. थोडासा कुठेतरी कॉलिंग फसला होता. धावा झाली 10. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. एका क्षेत्रमध्ये लक्ष होतं एकाच नव्हतं. कॉलिंग खूप महत्वाची आहे. कॉलिंग तुमची प्रॉपर असती तर 2 धावा झाल्या असत्या. कारण ज्यावेळेस नॉन स्ट्रायकिंगला थ्रो केला तो मिसप्लेस झाला होता. 2 धावा पूर्ण नक्की झाल्या असत्या परंतु कॉलिंग महत्वाची होती. कॉलिंग फसली गेली आणि एका खेळाडूला माघारी परतावं लागलं. येस खेळ जर आपण पाहिलं तर पंचांनी कॉल केला की तिसऱ्या पंचांकडे माग दिली. तिसऱ्या पंचांनी निर्णय दिला की खेळाडू बाद आहे. त्याच्यावरती कोणतीही अग्रीमेंट केली नाहीये आणि त्यांनी तो निर्णय मान्य केला. कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले. बॅटची कडा फॉलो थ्रो मध्ये नाहीये. यष्टीरक्षक आले त्यांना थांबवलं. झेल केला ड्रॉप. हा झेल महागामध्ये करू शकतो कारण टीम जर आपण पाहिली तर झांझुवड टीम चांगली बॅटिंग लाईन आहे. बॅटिंग लाईनअप चांगला आहे. चांगली बॅटिंग करतायत. अगदी प्रत्येक बॅटर हा आक्रमण करतोय. षटकार चौकार येत आहेत. हाय स्कोरिंग मॅच बनते. यावेळेस जर आपण पाहिलं तर संधी बनली होती आणि ती संधी कुठेतरी गमवताना संघ पाहायला मिळतो. कळमगाव क्षेत्ररक्षणाचे स्थान कुठेतरी कमी भासते. यस पुन्हा एकदा वेगवान चेंडू परंतु लेग स्टंपच्या बाहेर. वाईट +1 2 धावा या बॉलवरती जोडल्या जातील. धावफलक 12 वरती पोहोचला. P1चं पहिलं षटक झाल्यानंतर ओव्हर क्रमांक 2 अक्षय यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. पहिला बॉल डॉट आला आणि पुढील बॉल वरती मात्र वाईट +1 अशा 2 धावा खर्च केल्या. पुणे देतो डॉट बॉल. कौतुक आहे गोलंदाजी. या संपूर्ण दिवसभर आपण विचार केला तर गोलंदाजी चांगल्या प्रकारे काम करते. षटकार चौकार खूप कमी पाहायला मिळतात. अगदी एखाद्या इनिंग मध्ये एका दुसरा षटकार येतोय. यस हा देखील आपटला. दिशाहीन. वाईट कॉल. अतिरिक्त धावा ह्या रोखाव्या लागतील. या एक्स्ट्रा धावा कुठेतरी थांबवाव्या लागतील कारण झांझुवड टीम जेवढी बॅटिंग पॉवरफुल आहे तेवढीच गोलंदाजी देखील पॉवरफुल आहे. यस ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे क्राऊड अपील केले नाहीये. पंच मात्र अपील फेटाळत आहेत. फलंदाज सेफ असेल परंतु डॉट बॉल येतोय. अप्रतिम स्पेल.
प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन पाहायला मिळतात. लाईनचा वापर आहे. बिरमणी टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. बिरमणी टीम नेक्स्ट मॅच आपले यजमान बनाम मेहमान एका बाजूला UPCC वेळापूर तर एका बाजूला बिरमणी. या मॅचचा टॉस या मॅच मध्ये आपण करणार आहोत. एक सिंगल धावून येते. धावफलक थोडस पुढे जाईल. 14 आकड्यावरती पोहोचला. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व दिले जात नाही, महत्व दिले जाते तुमच्या खेळाला आणि कशा प्रकारे खेळ होते मैदानामध्ये याकडे मात्र लक्ष राहिले. राईट मोर द विकेट. यावेळेस सडक पे कडक बेधडक येतो तो हवाई मेल, हवाई सफर, धमाका षटकार. या फटक्यांची आवश्यकता आणि म्हटलं तर कुठेतरी संघ लढतोय. सुरुवात चांगली झाली, त्यानंतर थोडस कुठेतरी स्ट्रगल केलं, दोन माघारी परतले, परंतु त्यानंतर बॅटर आक्रमक झाला. बॅटची कडा नशिबाची साथ आहे. झोन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल आणि एक सिंगलने धाव फलक गेलं. 21-21. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतो आणि 2 षटकांच्या अखेरीस 2 गड्याच्या निवडल्यामध्ये धाव फलक पोहोचलं. टीम झांझूवरचे 21. अजूनही एक षटक शिल्लक आहे. या शेवटच्या षटकावरती कशा प्रकारे बॅटर तुटून पडतील, कशा प्रकारे धावा जमा होतील, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 1 षटकार या इनिंग मध्ये आला. अजून एक ओव्हर महत्वपूर्ण षटक असेल. हाणामारीचं षटक करूया मरेची परिस्थिती. या ठिकाणी सन्मान्य दगडू अंबाजी सकपाळ साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. भरत दगडू सकपाळ साहेबांचं देखील शुभागमन झालंय. मंडळाचे कार्यकर्ते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत व आभार. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सर्वांचं आपल्या उतेश्वर पद्मावती चषकामध्ये मनाच्या अंतकणा पाचरू देयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मोस्ट वेलकम. यस प्रदीप. यस मॅच कडे ओव्हर क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज योगेश, तर लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतात मनोज. यस उडवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो. यस पहिलाच बॉल डिलिव्हर केला. लेफ्ट हँड बॅटर आहेत. लेफ्ट हँड बॅटर म्हणजे डोक्याला थोडासा ताप, एक्स्ट्रा पॉवर. उडवण्याचा प्रयत्न म्हणजे कप्टर अगदी परफेक्ट त्यांनी चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेणं खूप महत्वाचं. आणि मला स्ट्राईक कुठेतरी रोटेट करण्याचा प्रयत्न केला, कारण जर आपण विचार केला तर विशाल यांच्या बॅटमधून षटकाराला स्ट्राईक त्यांनी घेतली असती तर कुठेतरी मोठा फटका आला असता. यस यावेळेस वाईट कॉल दिशाहीन चेंडू येतो तो वाईट. एक एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. धावफलक 24-24. 4 बॉल शिल्लक आहेत या षटकातील आणि या 4 बॉल वरती एखादा षटकार किंवा चौकार होतो. एक सर्वजन स्कोर. तर या ठिकाणी दीपकदादा जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. त्याच माध्यमातून मंगेशदादा सकपाळ शाखा क्रमांक 160 घाटकोपरचे सन्माननीय शाखा प्रमुख त्यांचं देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत. फुल टॉस बॉल होता, कुठेतरी फसवलं गेलं आणि चेंडूने एस्टनचा वेध घेतला. क्लीन बॉल फलंदाज बाद. म्हटलं तर स्ट्राईक जर विशाल यांच्याकडे असती तर हा कदाचित बॉल स्टँड मध्ये पाहायला मिळाला असता, कारण त्यांच्यामध्ये क्षमता आहे. षटकार ठोकलाय. बॉडी लँग्वेज वरून पाहायला मिळते की हा बॅटर आक्रमक भूमिका निभावू शकतो. तर अशा बॅटरला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. बाहेरून देखील कॉल आला होता की स्ट्राईक घेतलीच पाहिजे होती, कारण ज्याला बॅटला बॉल लागले, बॅटला बॉल लागल्यानंतर धावा येतात. समोर गोलंदाजावरती देखील प्रेशर असतो आणि त्याच प्रेशरचा फायदा कुठेतरी उचलता आला असता, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. लेफ्ट हँडेड बॅटर होते, त्यांच्यावरती विश्वास दाखवला, मात्र तो विश्वास कुठेतरी चुकीचा ठरलाय. नवीन बॅटर गौरव आले. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत.
गोलंदाज योगेश साईडला फटका केला. लॉंग आउटचं निवडलं. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. फील्ड केलं परंतु रोखू शकले नाही. चेंडू सीमा बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. येतो तो चौकार. 28-28. सर्वांचे स्कोर नक्कीच बनला. 3 षटकांमध्ये कमीत कमी 30+ धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे उलटा वेगाने धावत आले. झेल टिपलाय. अप्रतिम झेल आणि फलंदाज मात्र माघारी पडतील. गौरव यांच्या खेळीचा होतो तो एंड. बॅटर बॅक बघा आउट. विशाल अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतायत परंतु फसला गेलाय. अगदी जर आपण पाहिलं तर पहिला डॉट झाला त्यानंतरच्या बॉलवरती धाव आली होती. त्या धावेवरती सिंगल धाव घेऊन जर स्ट्राईक विशालाने घेतली असती तर आतापर्यंत एखादा तरी षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला असता. अगदी गौरव आले त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला. पुढील बॉलवरती विकेट. म्हणजे अजूनही फक्त आणि फक्त एक बॉल राहिला. या एक बॉलवरती शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येण्याची आवश्यकता आहे. दोन्ही संघ चांगली बॅटिंग करतात. कळमगाव आहेत. फटका फसला. मिस्टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आउट आणि रिझर्व मधून वेगाने येत आहेत. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केली. धावेचा प्रयत्न करतील का नाही थांबवलं. फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ होते समाप्त. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि 2 धाव्याच्या अखेरीस स्कोर कार्ड पोहोचला 33 आणि 31 धावेचा सन्मानजनक स्कोर नक्कीच टीम झांजवडने मांडून ठेवलाय. कळमगाव समोर. चला प्लीज अजून द्या. लाईनअप मध्ये यायचं प्लीज. सर्व टीमला विनंती आहे. शिस्त महत्वाची. स्पर्धा युट्यूब लाईव्ह आहे. सर्वांनी लाईनअप मध्ये या. लाईनअप मध्ये जावा. स्पर्धेची शोभा वाढवा. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. अगदी 2 दिवसीय ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. क्रिकेटचा महामेळा. क्रिकेटचा कुंभमेळा संपूर्ण दिवसभर. शेवटचा दिवस आहे आणि रंगतदार मॅचेस देखील पाहायला मिळतात. श्री युक्तेश्वर पद्मावती चषक 2025 आपण करार पाहत आहोत. चला टॉस साठी या. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर रोड कॅश प्राइस 25,001. सन्माननीय लक्ष्मण गणपत सटपाळ निहारा प्रिंटिंग प्रेसचे सर्व त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 12,501. श्री राम भगवान सटपाळ सरपंच शिवसेना उप तालुका प्रमुख महाबळेश्वर. तृतीय पारितोषिक रोड कॅश 7,000 रुपये. सन्माननीय सचिन दादा माने गाडवली अध्यक्ष सचिन माने मित्र समूह महाराष्ट्र राज्य उद्योजक एसबी एंटरप्राइजेस. त्याचबरोबर सन्माननीय श्री भीम प्रताप सिंग उद्योजक एसबी एंटरप्राइजेस. त्याचबरोबर सन्माननीय लक्ष्मण दगडू सत्पाळ साहेब उपसरपंच. त्याचबरोबर सन्माननीय श्री सुधाकर गावडे साहेब शाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 42 गोरेगाव संतोष नगर यांचे या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज चषक सौजन्य आम्हाला लाभलाय सन्माननीय उदय विठ्ठल सत्पाळ आणि सन्माननीय सुभाष विठ्ठल सत्पाळ. टॉस का बॉस सौजन्य आहे सन्माननीय अरुण वाघमारे. त्याचबरोबर दिलीप गणपत सत्पाळ साहेब. मालिकावीर चषक सन्माननीय दिनेश शिंदे साहेब. विशेष सौजन्य या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सन्माननीय विलास कोंडीराज सत्पाळ. सन्मानित सौजन्य आहेत प्रथमेश सदाशिव पाटील साहेब. त्याचबरोबर विशेष सौजन्य आहेत आनंद गुरु सत्पाळ साहेब. महादेव लक्ष्मण सत्पाळ गुरुजी टी शर्ट सौजन्य आहेत मंगेश मनोहर सत्पाळ शिवसेना शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 160 घाटकोपर. दोन्ही टीमना टी शर्ट सौजन्य आहेत. त्याचबरोबर सामनावीर चषक सन्माननीय श्री आनंद कोंडीराज सत्पाळ आनंद धोंडीराज सत्पाळ. श्री युक्तेश्वर पद्मावती विकास मंडळ वेळापूरचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर मेडल झुंजार चषक सौजन्य सन्माननीय मोहन लक्ष्मण सत्पाळ. सर्व पुरस्कर्त्यांचे या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या मॅच कडे
31 धावांचे टार्गेट आहे. चेतन आहे स्ट्राईकला. पहिलाच बॉल क्षेत्र निवडले परंतु क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एका धावेने सुरुवात केली जाईल. तुषार आणि चेतन ही जोडी प्रामुख्याने मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 31 धावांचा पाठलाग करायचा आणि पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल धावेने सुरुवात केली. गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल. यश डेट बॉल. 3 षटकांमध्ये 31 धावांचं आव्हान आहे. क्षेत्ररक्षक आहेत येथील वेगाने चेंडू थांबणार नाही. बाउंड्री लाईन चिरून निघून जातो 4 धावांसाठी. होते डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर 4 धावा चौकार. येस फटके मोठे येत आहेत. अगदी जर आपण विचार केला तर दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे तेवढेच पॉवरफुल संघ आहेत आणि दोन्ही संघांमध्ये बिग फाईट शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळेल. चांगली वेळ बघायची असेल तर वाईट वेळेला हरवावंच लागतं. आज वाईट वेळ प्रत्येक संघाच्या पाठीमागे असते परंतु एक संधी फटका सुरेखाला लॉंग ऑन रिजन. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू जातो धन 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 सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतो चौकार. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतरच्या सलग 2 बॉलवरती 2 चौकार उडवले. खूप चांगली बॅटिंग चालू आहे. काय कौतुक करावं लागेल. तुषार खराब चेंडू त्यावरती प्रत्युत्तर दिलंय. मात्र थोडस क्षेत्र जर आपण पाहिलं तर गोष्टी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. डी झोन आहे. एकच सिंगल मिळते. असं वाटलं होतं की या स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक होते का परंतु बॉल खराब होता त्यावरती स्ट्रोक देखील चांगला आला. क्षेत्र थोडस डिक्लेअर झोन आहे. गोष्टी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल धाव नक्कीच जमा केलं. अजूनही 14 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती प्रत्येक धावेवरती लक्ष असेल. सुरेख अप्रतिम क्रिकेटचं मानव संग्रह दाखवणारा फटका आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला होता हातामध्ये चेंडू आला आणि शेवटच्या क्षणाला हात बंद करण्याच्या अगोदर धरतीला दान केलाय. ही कॅच नाही भाई ही मॅच होती. हा कॅच खूप महत्वाचा होता. झेल ड्रॉप केलाय. झेल ड्रॉप केल्यानंतर पुढील काय असेल येतो ट्रेलर आहे भाई. पिक्चर अभी बाकी आहे. चेतन आक्रमक आहेत. तुषार आणि चेतन दोन्ही बॅटर अगदी आक्रमक आहेत. हा देखील फटका चांगला आला. क्षेत्र थोडस खराब. डी झोन मध्ये एक सिंगल. धावफलक पोहोचले 13 रनावरती. पिवनचं पहिलं षटक अगदी आक्रमण केले. पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर 2 चौकार आले. प्रत्येक बॉलवरती अटॅक केलाय आणि आक्रमण चाललंय. 31 धावांचं आव्हान पाठलाग करायचं. पहिल्या ओव्हरवरती टार्गेट सेट केलंय तर पहिल्या ओव्हरमध्ये 15+ धावा आला तर पुढील 2 ओव्हरमध्ये तुम्हाला 12 बॉल 15 किंवा 14चं समीकरण राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर क्रमांक 2 मनोज. 12 बॉल 18चं समीकरण अजूनही मॅच जिवंत आहे. मॅच बनणार आहे. ही जोडी तोडण्यामध्ये जर यशस्वी ठरला हा गोलंदाज तर कहाणीमध्ये ट्विस्ट नक्कीच निर्माण होईल आणि तोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादा मोठा खेळाडू ज्यावेळेस बघा मैदानात असतो ना त्यावेळेस सर्वांचं लक्ष त्या खेळाडूकडे असतं. कशा प्रकारे बॅटिंग करतोय कशा प्रकारे खेळ करतोय. आणि ही दोन्ही फलंदाज जर आपण विचार केला तर तुषार अप्रतिम बॅटिंग आहे. येस गॅप सिलेक्शन शोधला. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतात फील्ड करतील. पैकी थोडीशी खराब. त्या दरम्यान 2 धावा जमा केल्या. 2 धावेने स्कोर कार्ड सरसरलं जाईल. समीकरण देखील बदललं जाईल. 11 बॉल आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धा जर आपण पाहिली तर खूप चांगली स्पर्धा. संपूर्ण दिवसभर मान्यवरांची आवून जाऊन आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांशिवाय आणि मान्यवरांशिवाय कोणत्याही स्पर्धेला मजा येत नाही परंतु ही स्पर्धा खास बनली आहे. हो वन साईडला फटका हा देखील खेळला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एकच सिंगल धाव मिळते. खूप चांगला मॅचेस आज आहेत. थोडस लेट परंतु आपण टाइम कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. चला निर्माण टीमचे कॅप्टन आपण त्वरित या फास्ट या टॉस करायचा.
नेक्स्ट मॅच असेल UPCC वेळापूर विपक्ष पीरमणी यजमान बना मेहमान असा मुकाबला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला टॉस का बॉस मध्ये आपण लगेच या. विनंती करतो सन्माननीय मोहन लक्ष्मण सकपाळ यांना विनंती करतो. त्याचबरोबर सन्माननीय गणेश सकाराम सकपाळ दोन मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस का बॉस कक्षामध्ये या ठिकाणी यायचं. त्या ठिकाणी टॉस केला जातो. यजमान बना मेहमान अशी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला वेळापूर दुसऱ्या बाजूला पीरमणी. तेव्हा मॅच कडे मॅच रंगले रंग भरले. चित्र कोण बनवेल आणि कोण जाईल एक बॉल पुढे याच्याने नक्कीच पाहिलं जाईल. 8 बॉल अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंगला तुषार आहे. एस वेट केला पंच देखील वाईट कॉल देत आहेत. प्रत्येक लक्ष अगदी बघा क्रिकेट खेळायचं असेल तुमचं लक्ष अगदी डोळ्यामध्ये तेल टाकून तुम्हाला चेंडूकडे पाहावं लागतं. होय फटका सुरेख आलाय क्षेत्ररक्षक परंतु तैनात आहे. यावेळेस चुकी नाहीये. वांगा फ्रीजर मध्ये टिपलायचे आणि फलंदाज तुषार यांचा संपर्क बॅटर बॅक टू डग आउट. चला नवीन बॅटर स्पीड अप घ्या प्लीज. मॅच अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. गोलंदाज दाखवून देतो. मी म्हटलं तर या षटकावरती संपूर्ण मॅचची कहाणी असेल. या षटकामध्ये विकेट प्राप्त केला जोडी तोडण्यामध्ये यशस्वी ठरला तर कमबॅक करेल टीम झांझवर. परंतु या गोलंदाजाने मात्र कौतुक करावं लागेल. कमबॅक केलंय. हार्ड हिटर विस्फोटक बॅटर 2 चौकारांच्या बॅट मधून पाहायला मिळाले. तुषार यांना माघार परतवण्यामध्ये यशस्वी ठरला. नवीन बॅटिंग मैदानामध्ये अक्षय काय करेल. समीकरण छोटं नाहीये. समीकरण अजूनही मोठं आहे कारण या विकेटवरती गोलंदाजी चांगल्या प्रकारे काम करते. यस आलेला फटका ट्रॅकिंग येतो. फिल्डर आहे. पायाचा वापर केला कशाने आडवा परंतु बॉल अडवणे खूप महत्वाचं. धावा रोखणं खूप महत्वाचं. धावफलक आपल्याला पाहायला मिळतो 20-20. अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 6 बॉल 11चं समीकरण. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण हाताळावा लागेल. प्रत्येक बॉल फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. 6 बॉल 11ची मॅच. हाय व्होल्टेज अगदी पैसा वसूल हा सामना पाहायला मिळतोय. जीवनात किती वाईट प्रसंग एवढ्या चांगलं वागणं कधी सोडायचं नाही कारण थोडा उशीर लागतो पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. 6 बॉल 11ची मॅच. कोण जिंकेल कोण हारेल. कोण जाईल एक पाऊल पुढे तर कोणाला माघारी परतावं लागेल. मॅच बनली ही मॅच बनेल. बॉलिंग ट्राय करतो आहे तो राजेश. 6 बॉल 11 रोखण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्र काढलंय बाहेर. हा ब्रह्मास्त्र मॅच थांबवतोय की मॅच गमावतोय नक्कीच पाहिलं जाईल. 6 बॉल 11चा सामना. यस पहिलाच बॉल स्लोवर आहे. बीट केलाय. डॉट चेंडू होतोय मात्र यष्टिरक्षक थोडीशी करतोय चुकी. 1 धाव एक्स्ट्रा खर्च केले. ही धावा रोखाव्या लागतील. एक्स्ट्रा धावा तुम्हाला एक मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. 1 धाव तुम्हाला मॅच जिंकवू शकते तर 1 धाव तुम्हाला मॅच हरवू देखील शकते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र बडी मछली जाल में फंसी. मोठा बॅटर चेतन होईल. धाव बाद होईल. बॅक टू डग आउट. समीकरण बदललं. अगदी पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं 1 धाव खर्च केली. त्यानंतरच्या बॉलवरती मात्र विकेट घेतले. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला चेतन सलामीचा बॅटर. कुठेतरी कॉलिंग फसली गेली. नॉन स्ट्राईक होते. स्ट्राईकला येण्याचा प्रयत्न केला परंतु जो स्ट्राईकला बॅटर होता त्याचं लक्ष नव्हतं. लक्ष तुमचं असणं खूप महत्वाचं कारण तुम्ही स्ट्राईक सोडली आणि तिथे फसला गेला. जर तुम्ही जागेवरती स्टॉप थांबला असता फलंदाज स्ट्राईक एंडला पोहोचल्यानंतर तुम्ही जर लाईन तुमची जागा सोडली असती तर फलंदाज सेफ राहिला असता. परंतु यावेळी चुकी केली. नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत गणेश.
याचा फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये फील्ड आहेत, मिडऑफ मध्ये आहेत, फील्ड केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाद होता होता वाचले गेले. नशिबाची साथ, नशिबाची साथ. किती पाहिजे होता? किती झाले? धावफलक 23-23. अजूनही 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करेल, परंतु एखादा डॉट बॉल कमबॅक करेल टीम सांजवड. कोण जिंकणार? सामना होता कुठे, सामना आलाय कुठे? हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटला रंग बदलणारा सरळ असं का म्हटलं जातं, तर याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. खरा थ्रो प्रॉपर केला, कॉलिंग पुन्हा एकदा फसते. एक धाव जमा केली तर धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर गणेश यांना देखील माघारी परतावं लागेल. धावांसाठी धाव करताना संघ मैदानामध्ये पाहायला मिळते कळमगाव. मी म्हटलं होतं एक धाव राजकारणामध्ये एका मताला, शाळेमध्ये एका गुन्हा आणि क्रिकेट मध्ये एका धावीला खूप महत्व आहे. आणि एक धाव जमा करण्यासाठी मैदानामध्ये धाव करावी लागते. ना कद बड़ा जो मुसीबत में पड़ा वो सबसे बड़ा. 2 बॉल 7 ची मॅच, अजूनही मॅच आहे. एखादा मोठा फटका कमबॅक करेल टीम कळमगाव, तर एखादा डॉट बॉल कमबॅक करेल सांजवड. काटेकी टक्कर, प्रेक्षकांचे लक्ष वेधून ठेवणारा हा सामना काटाकीर मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. चला स्पीडअप घ्या प्लीज. 2 बॉल आणि 7 चा मॅच. 2 बॉल 7 चा सामना कोण जिंकेल? हा बॉल असेल कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारा हा बॉल. कोणाला स्ट्राईकला? योगेश ना? स्ट्राईकला योगेश. पुढील फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे, त्यांना बीट करून चेंडू जातोय, सीमा पार येते. क्रॅकिंग मॅक्सिमम धमाका चौकार. अक्षय यांच्या बॅट मधून चौकाराला. स्कोर कार्ड पोहोचलाय 28. म्हणजे अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच बनलं यार. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी जिंकेल. सुरुवात गोड झाली होती, आक्रमण केलं होतं, परंतु त्यानंतर ओव्हर क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 मध्ये मनोज यांनी चेंडू हातामध्ये घेतला. मला माहितीये माझ्याकडे क्षमता आहे, मॅच मी सोडणार नाहीये, मॅच जिंकून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. 7 धावा खर्च केला, एक महत्वाचा विकेट प्राप्त केला, परंतु आता समीकरण बसलं. 1 बॉल आणि 3 ची मॅच. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 2 धावा काढून मॅच जिंकणार नाहीये. तुम्हाला 1 बॉल 3 कंपल्सरी काढाव्या लागतील. 4 धावा ठोकाव्या लागतील, षटकार मारावा लागेल. बॅटर आहे स्ट्रायकिंग लक्ष. लहरों से डरकर मौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 बॉल 3. मॅच जमला, मॅच आवडला. अगदी हृदयाला स्पर्श करणार हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 1 बॉल 3. प्रेशर प्रेशर प्रेशर, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. धक 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 धक. 1 बॉल 3. यस, कुठेतरी चकवा देण्याचा प्रयत्न करतात. डेड बॉल. 1 बॉल 3. 1 बॉल 3. 3 धावा 1 बॉल. अक्षय आहे, प्रेशर आहे. खराब चेंडू होता, फटका फसला. क्षेत्ररक्षक देखील तैनात आहेत. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होता होता धाव बाद होईल. मात्र मॅच जिंकले टीम सांजवड. अभिनंदन. पुढील सामन्यासाठी असतील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चला टॉस. बोलू दे ना.